इयत्ता 8वी विषय नागरिकशास्त्र पाठ क्रमांक 1 संसदीय शासन पद्धतीची ओळख स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. संसदीय शासन पद्धती डॅश येथे विकसित झाली. पर्याय इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, नेपाळ. उत्तर इंग्लंड येथे. 2. अध्यक्षीय शासन पद्धतीत डॅश हे कार्यकारी प्रमुख असतात. पर्याय प्रधानमंत्री, लोकसभाध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष, राज्यपाल. उत्तर राष्ट्राध्यक्ष. प्रश्न दुसरा खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा. मंडळाचे नाव व कार्य. कायदे मंडळ कायदे तयार करणे. कार्यकारी मंडळ कायद्यांची अंमलबजावणी करणे. न्यायमंडळ न्याय देणे व कायद्याचा अर्थ स्पष्ट करणे. प्रश्न तिसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. उत्तर ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. त्यामुळे भारतीयांना या शासन पद्धतीचा परिचय झाला होता. संविधान सभेत या पद्धतीवर सविस्तर चर्चा झाली. भारतीय परिस्थितीला अनुरूप बदल करून ही पद्धती स्वीकारण्यात आली. तसेच या पद्धतीत लोकप्रतिनिधींना महत्त्व मिळते व सरकार जनतेसमोर जबाबदार राहते. त्यामुळे भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. 2. संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचारविनिमय महत्त्वाचे असते. उत्तर संसदीय शासन पद्धतीत लोकहिताच्या प्रश्नावर संसदेत चर्चा केली जाते. सत्ताधारी व विरोधी पक्ष दोघांनाही आपले मत मांडण्याची संधी मिळते. विरोधी पक्ष शासनातील त्रुटी दाखवून देतात व योग्य सूचना करतात. त्यामुळे कायदे अधिक चांगले व लोकहिताचे बनतात. म्हणून संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचारविनिमयाला महत्त्व असते. प्रश्न चौथा खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय? उत्तर ज्या शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ आपल्या कृती व धोरणासाठी कायदे मंडळाला जबाबदार असते त्या शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणतात. 2. अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात. कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ स्वतंत्र असतात. राष्ट्राध्यक्ष जनतेकडून निवडून दिले जातात व त्यांच्याकडे अनेक अधिकार असतात. प्रश्न 5वा विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण का असते याबाबत तुमचे मत लिहा. उत्तर विरोधी पक्षांची भूमिका लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असते. विरोधी पक्ष सरकारच्या कार्यावर लक्ष ठेवतात. शासनाच्या चुका त्रुटी व जनतेच्या समस्या संसदेत मांडतात. योग्य धोरणांना सहकार्य करतात व चुकीच्या निर्णयांना विरोध करतात. त्यामुळे सरकार जबाबदारीने काम करते आणि लोकशाही अधिक मजबूत बनते.